रात्रीचे 12:30 वाजले होते. सगळीकडे एकदम शांतता पसरली होती. रोहन त्याच्या खोलीत काम करत होता. अचानक त्याला बाहेर स्वयंपाकघरातून कसला तरी बारीक आवाज आला. भांड्याचा अतिशय हळूवार आवाज, जणू कोणीतरी अगदी शांतपणे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होतं. रोहनने दरवाजाच्या फटीतून हळूच बाहेर डोकावून पाहिलं. तिथे त्याची 60 वर्षाची वृद्ध आई पार्वतीबाई अतिशय हळू पावलांनी स्वयंपाकघराच्या दिशेने जात होत्या. त्या मागे वळून वळून पाहत होत्या, जेणेकरून घरात कोणी जागे तर नाही ना याची त्या खात्री करत होत्या. रोहनला हे पाहून खूप आश्चर्य वाटलं की पहिलीच वेळ नव्हती. गेल्या काही दिवसांपासून हे रोज पाहत होता. रोज रात्री बरोबर 12 ते 1च्या दरम्यान आई हळूच उठायची आणि स्वयंपाकघरात जायची. रोहनच्या मनात विचार आला, आई रोज रात्री अशी चोरून स्वयंपाकघरात का जाते? तिला रात्रीची भूक लागते का? पण मग ती सर्वांसोबत संध्याकाळी नीट जेवत का नाही? की ती आमच्यापासून काहीतरी लपवत आहे? दिवसेंदिवस रोहनचा संशय वाढत गेला. त्याला वाटलं की कदाचित वाढत्या वयामुळे आईला काही आजार झाला असेल किंवा ती रात्री लपवून काहीतरी खाते. पण आईच्या चेहऱ्यावरचा तो भीती आणि गूढपणा रोहनला अस्वस्थ करत होता. अखेर या रहस्याचा उलगडा करण्यासाठी रोहनने एक निर्णय घेतला. त्याने कोणालाही न सांगता स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात एक छुपा CCTV कॅमेरा बसवला. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहनने उत्सुकतेने आपल्या मोबाईलवर रात्रीचे CCTV फुटेज सुरू केले. त्याला वाटलं होतं की आई फक्त डबा उघडून काहीतरी खाताना दिसेल. पण कॅमेऱ्यात जे रेकॉर्ड झालं होतं ते पाहून रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे हात थरथरू लागले आणि डोळे आश्चर्याने मोठे झाले. पुढे काय घडलं? आई रात्री स्वयंपाकघरात काय करत होती? जाणून घेण्यासाठी पहा पुढील भाग. रोहनच्या हातातील मोबाईल थरथरत होता. स्क्रीनवर रात्री 12:35चे फुटेज सुरू झाले होते. कॅमेऱ्यामध्ये आई स्वयंपाकघरात प्रवेश करताना दिसत होती. तिचे पाऊल नेहमीप्रमाणेच अतिशय हलके होते. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी म्हातारपणाची थकवा किंवा लाचारपणा नव्हता. तिच्या डोळ्यात एक वेगळाच ताण आणि भयानक भीती दिसत होती. तिने प्रथम स्वयंपाकघराची खिडकी आणि मुख्य दरवाजा व्यवस्थित बंद आहे का हे तपासून पाहिले. त्यानंतर ती हळूच गॅस शेगडीजवळ गेली. रोहनला वाटले की कदाचित अन्न गरम करेल किंवा काहीतरी खाईल, पण तसे काही घडले नाही. आईने गॅसजवळ असलेला धान्याचा मोठा डबा बाजूला सरकवला. त्या डब्याच्या मागे भिंतीत एक लहानसा गुप्त कप्पा होता, जो रोहनने या घरात 25 वर्ष राहूनही कधीच पाहिला नव्हता. आईने तो कप्पा उघडला आणि त्यातून एक जुनी लाकडी नक्षीकाम केलेली पेटी बाहेर काढली. त्या पेटीवर धूळ साचलेली होती. आईने थरथरत्या हातांनी ती पेटी उघडली. त्या पेटीत अन्न नव्हते, तर काही जुनी कागदपत्रे, एक जुना काळा पांढरा फोटो आणि एक वर्तमानपत्राचे जुने कात्रण होते. आईने ते वर्तमानपत्राचे कात्रण बाहेर काढले आणि ती जोराजोरात रडू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ती असा प्रयत्न करत होती की तिच्या रडण्याचा लहानसा आवाजही बाहेर जाऊ नये. तिने स्वतःच्या तोंडावर हात ठेवला होता. रोहनने फुटेज झूम करून पाहिले. त्या वर्तमानपत्राच्या कात्रणावर एक 30 वर्षापूर्वीच्या मोठ्या गुन्ह्याची बातमी होती. एका श्रीमंत कुटुंबातील मुलाचे अपहरण आणि गूढ मृत्यू. बातमीच्या शेजारी असलेल्या फुटेजमध्ये एक लहान बाळ आणि एक तरुण स्त्री दिसत होती. ती तरुण स्त्री दुसरी कोणी नसून खुद्द त्याची आई पार्वतीबाई होती. रोहनचा श्वास रोखला गेला. त्याच्या डोक्यात हजारो प्रश्न निर्माण झाले. आईचा 30 वर्षापूर्वीचा या घटनेशी काय संबंध? ते लहान बाळ कोण होते? आणि आई रोज रात्री हेच कागदपत्र पाहून का रडत असते? फुटेज पुढे चालत राहिलं. आईने ते कागदपत्र पुन्हा त्या लाकडी पेटीत ठेवले आणि पेटी भिंतीच्या त्या गुप्त कप्प्यात परत लपवून ठेवली. पण त्यानंतर जे घडले त्याने रोहनच्या मनात अधिकच घबराट पसरवली. पेटी लपवल्यानंतर आईने अचानक एक भांड्यातून थोडेसे दूध आणि पोळी एका छोट्या ताटलीत काढली.
ती अन्न स्वतःच्या खाण्यासाठी नव्हते. तिने ते ताटलीतलं अन्न एका छोट्या प्लास्टिकच्या पिशवीत बांधले आणि स्वयंपाकघराच्या मागच्या लहान दरवाजाकडे गेली. तिने मागचा दरवाजा अतिशय हळूच उघडला. बाहेर अंधारात कोणीतरी तिची वाट पाहत उभे होते. एका अज्ञात सावलीने आईच्या हातातून अन्नाची पिशवी घेतली. आईने त्या सावलीच्या डोक्यावर हात ठेवला, जणू ती त्याला आशीर्वाद देत होती. त्यानंतर आईने त्याला काहीतरी विचारलं, पण त्या सावलीने शांतपणे मान हलवली आणि ती अंधारात नाहीशी झाली. आईने दरवाजा बंद केला, स्वतःचे डोळे पुसले आणि शांतपणे आपल्या खोलीकडे निघून गेली. रोहन स्क्रीनकडे स्तब्ध होऊन पाहत राहिला. त्याच्या आईचे हे रूप त्याने कधीच पाहिले नव्हते. त्याची आई एक साधी, अशिक्षित आणि शांत स्त्री होती, असे त्याला आजपर्यंत वाटत होते. पण आता त्याला समजले की आईच्या आयुष्यात एक भयंकर रहस्य दडलं आहे, जे तिच्या भूतकाळाशी आणि रोज रात्री बाहेर येणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीशी जोडलेले आहे. रोहनचा संशय आता पूर्णपणे बदलला होता. आई चोरून खात नव्हती, तर ती कोणाला तरी लपवून अन्न पुरवत होती आणि तिच्या भूतकाळातील एक भयंकर सत्य सांभाळत होती. रोहनने ठरवले की तो आता शांत बसणार नाही. आज रात्री तो स्वतः स्वयंपाकघराच्या मागच्या दरवाजाजवळ लपून राहील आणि त्या अज्ञात व्यक्तीचा बुरखा फाडेल. ती अज्ञात सावली कोण होती? 30 वर्षापूर्वीच्या अपहरणाचा आईशी काय संबंध होता? दिवसभर रोहनच्या डोक्यात फक्त तोच फुटेज फिरत होता. कामात त्याचे अजिबात लक्ष लागत नव्हते. ज्या आईने त्याला लहानचे मोठे केले, जिच्या साधेपणावर त्याचा ठाम विश्वास होता, तीच आई एका भयंकर आणि गडद रहस्यांनी धनी होती. 30 वर्षापूर्वीच्या बातमीचा कागद, ते गायब झालेले बाळ आणि रोज रात्री अन्नाची पिशवी नेणारी ती अज्ञात सावली, या सगळ्या गोष्टींचा आपसात काय संबंध होता? रात्रीचे 11:30 वाजले. घरातील सगळे दिवे घालवून रोहनने स्वतःला हॉलमधील मोठ्या सोफ्यामागे लपवून घेतले. त्याच्या हातात मोबाईल होता, ज्यावर CCTVचे लाईव्ह स्क्रीन चालू होते. रोहनचे हृदय अत्यंत वेगाने धडधडत होते. बरोबर 12:25 आईच्या खोलीत दरवाजा हळूच उघडला. पार्वतीबाई बाहेर आल्या. त्या रोजच्या प्रमाणे अतिशय सावधगिरीने पावले टाकत स्वयंपाकघराच्या दिशेने गेल्या. रोहनने श्वास रोखून धरला. आईने भिंतीतील तो गुप्त कप्पा उघडला. त्यातून लाकडी पेटी काढली. ते जुने कात्रण पाहिले आणि अश्रू पुसून पुन्हा ते डाव्या हातात धरले. त्यानंतर आईने नेहमीप्रमाणे अन्नाचा डब्बा तयार केला आणि स्वयंपाकघराच्या मागच्या दरवाजाकडे सरकली. तिने दरवाजाचा कडी कोयंडा अतिशय हळूच सरकवला. तसाच रोहन सोफ्यामागून उठला आणि अत्यंत शांतपणे न वाजता स्वयंपाकघराच्या मागच्या खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. बाहेर प्रचंड अंधार होता. पावसाळी हवा असल्यामुळे सोसाट्याचा वारा सुटला होता आणि झाडांची पाने खडखडत होती. आईने दरवाजा उघडला. बाहेर तीच गूढ सावली उभी होती. त्या व्यक्तीने डोक्यावर काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते आणि चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. आईने त्याच्या हातात अन्नाची पिशवी दिली आणि अत्यंत भावूक आवाजात म्हणाली, "बाबा, आज तरी निघून जा इथून. पोलीस अजूनही जुन्या फाईल्स उघडत आहेत. रोहनला जर हे कळाले तर तो पूर्णपणे तुटून जाईल." हे वाक्य ऐकताच रोहनच्या अंगावर काटा आला. पोलीस? रोहन तुटून जाईल म्हणजे या सगळ्यांचा थेट संबंध स्वतः रोहनशी होता. रोहनला आता स्वतःवर ताबा ठेवणे शक्य झाले नाही. तो एकी स्वयंपाकघराच्या मागचा दरवाजा पूर्ण ढकलून बाहेर आला आणि ओरडला, "थांबा, कोण आहात तुम्ही?" त्या अचानक आलेल्या आवाजाने आई प्रचंड घाबरली. तिच्या हातातून दिव्यांचा प्रकाश थरथरू लागला. ती अज्ञात व्यक्ती क्षणात मागे वळली आणि अंधारात पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. "रोहन, नको, त्याच्या मागे जाऊ नकोस." आईने मोठ्याने टरकावून आरोळी मारली आणि रोहनचा हात घट्ट धरला. पण रोहनने आईचा हात हळूच बाजूला केला आणि त्या सावलीचा पाठलाग केला. कंपाऊंडच्या भिंतीजवळ रोहनने त्या अज्ञात व्यक्तीला गाठले आणि मागून त्याचा शर्ट पकडला. दोघांमध्ये झटापट झाली. रोहनने ताकदीने त्या व्यक्तीचे जॅकेट आणि तोंडावरचा कपडा खाली खेचला. तसाच टॉर्चचा प्रकाश त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पडला. समोरचा चेहरा पाहून रोहन स्तब्ध झाला. त्या माणसाचा चेहरा अगदी हुबेहूब रोहनच्या
रोहन सारखाच दिसत होता, फक्त त्याच्या चेहऱ्यावर एक जुना मोठा कापल्याचा वळ होता आणि डोळे अत्यंत थकलेले होते. रोहनच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तू कोण आहेस आणि तुझा चेहरा माझ्यासारखा का दिसतोय? तेवढ्यात मागून रडत रडत आई तिथे पोहोचली. तिने रोहनला मागून मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. रोहन, त्याला मारू नकोस. तो तुझा शत्रू नाही, तो तुझा जुळा भाऊ आहे. आणि 30 वर्षापूर्वी ज्या बाळाच्या अपहरणाची बातमी मी लपवत होते, ते बाळ दुसरं कोणी नसून तू स्वतः आहेस. रोहनच्या पायाखालची जमीन पूर्णपणे निसटली. त्याच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली. आईने 30 वर्षापूर्वी लपवून ठेवलेले ते भयानक सत्य आता पूर्णपणे बाहेर येणार होते. रोहन हा पार्वतीबाईंचा सक्का भाऊ नव्हता. मग समोर उभा असलेला हा माणूस कोण होता? आणि 30 वर्षापूर्वीच्या त्या रात्री नक्की काय घडले होते? आईने 30 वर्ष कोणते महाभयानक पाप लपवले होते? रोहनचे खरे आई वडील कोण आहेत? आईचे ते शब्द ऐकून रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. समोर उभा असलेला तो अनोळखी माणूस त्याचा जुळा भाऊ होता आणि ज्या आईवर त्याने आजपर्यंत जीवापाड प्रेम केलं, ती त्याची सख्खी आई नव्हती. रोहनने अविश्वासाने आईकडे पाहिले. आई, हे तू काय बोलतेस? मी तुझा मुलगा नाही. मग 30 वर्षापूर्वी नक्की काय घडलं होतं? आईने खाली बसून आपले तोंड हाताने झाकले आणि ढसाढसा रडू लागली. तिने थरथरत्या आवाजात सांगायला सुरुवात केली. 30 वर्षापूर्वी मी एका अत्यंत श्रीमंत घराण्यात परिचारिका नर्स म्हणून काम करत होते. त्या घरात जुळ्या मुलांचा जन्म झाला होता, तू आणि तुझा भाऊ, ज्याचे नाव सूरज आहे. पण त्या कुटुंबाच्या काही शत्रूंनी त्या रात्री घरात घुसून दोन्ही मुलांना पळवून नेण्याचा कट रचला होता. मी त्या गुंडांना लहान बाळांना घेऊन जाताना पाहिले. मी कशीबशी त्यांच्या मागे गेले आणि जीवांची बाजी लावून तुला वाचवले. पण दुर्दैवाने मी एकाच वेळी तुम्हा दोघांना वाचू शकले नाही. गुंडांनी दुसऱ्या बाळाला म्हणजे सूरजला पळवून नेले. रोहनचा श्वास रोखला गेला. तो चक्रावून गेला होता. आई पुढे म्हणाली, मी तुला घेऊन पळून आले, पण पोलिसांना वाटले की मी त्या श्रीमंत कुटुंबाच्या बाळाचे अपहरण केले आहे. वर्तमानपत्रात माझा आणि तुझा फोटो छापून आला. मी पूर्णपणे घाबरले होते. जर मी पोलिसांकडे गेले असते तर त्यांनी मलाच गुन्हेगार ठरवून तुरुंगात टाकले असते आणि ते श्रीमंत कुटुंबही तुझ्या जीवाला धोका निर्माण करू शकले असते. म्हणून मी तुला घेऊन दूर या शहरात आले. मी माझे नाव बदलले आणि तुला स्वतःच्या सख्या मुलाला समजून लहानचे मोठे केले. मग हा सूरज इथे कसा आला? रोहनने थरथरत्या आवाजात विचारले. तेव्हा सूरजने पुढे होऊन बोलायला सुरुवात केली. भावा, त्या गुंडांनी मला एका गुन्हेगारी टोळीला विकले होते. माझे संपूर्ण आयुष्य नरकात गेले, पण काही महिन्यापूर्वी मला माझ्या भूतकाळाचा सुगावा लागला. मी माझ्या खऱ्या आई वडिलांचा शोध घेतला, पण समजले की आपल्या जन्मदात्या पालकांचा वर्षापूर्वीच एका अपघातात मृत्यू झाला आहे. शोध घेत घेत मी शेवटी या आईपर्यंत आणि तुझ्यापर्यंत पोहोचलो. सूरजचे डोळे पाण्याने भरले होते. तो पुढे म्हणाला, मी जेव्हा पहिल्यांदा या आईला भेटलो तेव्हा मला समजले की हिने तुला वाचवण्यासाठी आणि तुझे आयुष्य सावरण्यासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य भीती आणि लपून छपून जगण्यात घालवले. माझ्यावर अजूनही काही गुन्हेगारी टोळ्यांची नजर आहे, म्हणून मी दिवसा समोर येऊ शकत नव्हतो. आईला फक्त मला जिवंत आणि सुरक्षित पाहायचे होते, म्हणून ती रोज रात्री मला अन्न द्यायची. रोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला समजले की ज्या आईला तो चोरून खाणारी किंवा गुन्हेगार समजत होता, ती आई प्रत्यक्षात एका महानायिका होती. तिने स्वतःवर अपहरणाचा कलंक सहन केला, रोज रात्री भीतीची सावली सोसली, पण रोहनला कधीही कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. रोहनने पुढे होऊन सूरजला घट्ट मिठी मारली. 30 वर्षानंतर दोन जुळे भाऊ एकमेकांना भेटले होते. त्यानंतर रोहनने खाली झुकून आईचे पाय धरले. आई, मला माफ कर. मी तुझ्यावर संशय घेतला. तू माझ्यासाठी जे केलेस ते जगातील कोणतीही सख्खी आई सुद्धा करू शकणार नाही. पार्वतीबाईंनी दोघांनाही आपल्या कुशीत घेतले. 30 वर्षापासून तिच्या छातीवर असलेले भीतीचे आणि रहस्याचे ओझे आज पूर्णपणे उतरले होते. दुसऱ्या दिवशी रोहनने एका चांगल्या वकिलांची मदत घेऊन जुन्या
अपहरणाच्या केसचे सत्य पोलिसांसमोर आणले. सर्व पुरावे पाहून पोलिसांनी पार्वतीबाईवरील सर्व आरोप हटवले आणि सूरजलाही गुन्हेगारीच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यास मदत केली. अशा प्रकारे एका CCTV कॅमेऱ्याने सुरू झालेला संशय आणि रहस्य शेवटी एका तुटलेल्या कुटुंबाच्या पुनर्मिलनाने आणि आईच्या अथांग प्रेमाने संपले.